मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण MMRDA यांच्या वडाळा ठाणे कासार वडवली मेट्रो 4 मार्गिका प्रकल्पाच्या कामादरम्यान मुलुंड येथे भीषण अपघात घडला। मेट्रोच्या खांबावरील कॉन्क्रीटचा स्लॅब उंचावरून खाली कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले आहेत। जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे। ही घटना आज 14 फेब्रुवारीला दुपारी 12:20च्या सुमारास मुलुंड येथील LBS रोडवरील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी समोर घडली। कोसळलेला कॉन्क्रीट स्लॅब रस्त्यावरून जात असलेल्या एका रिक्षा आणि 4 चाकी वाहनावर पडला, त्यामुळे मोठा गोंधळ उडाला। या दुर्घटनेत रामधन यादव यांचा जागीच मृत्यू झाला। राजकुमार इंद्रजित यादव हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपासनी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। तसेच महेंद्र प्रताप यादव आणि दीपा रुहिया यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दल आणि MMRDA चे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। जखमींना त्वरित नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून आवश्यक ती वैद्यकीय मदत देण्यात येत आहे। दरम्यान या दुर्घटनेमुळे मेट्रोसह इतर पायाभूत प्रकल्पांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। कामादरम्यान आवश्यक सुरक्षा उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे। तसेच जबाबदार अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणीही होत आहे। या प्रकरणी पुढील चौकशी सुरू असून MMRDA कडून दुर्घटनेचा सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।